नेमकं काय झालंय काय कळना. हे पोलीस यासनी काय घेऊन गेले? सावीनं खरं सांगितलं असलं काय? मग फक्त या दोघांनी म्हणजे परत अर्जुनावाने आमच्या संग केलं तसं केलं नसेल ना. आता हे सगळं आईसाहेबांच्या समोर झाले म्हणजे त्या साऊला राधे राधे. काय दीपक राव उर्फ दीपू मामा, चला. कृष्ण आत्याने बोलवलंय. नाही नाही, मला माफ करा, मी तिकडे येणार नाही. दीपू मग हे काय करताय तुम्ही? तुम्ही माफी कशाला मागताय? हे बघा, हे केव्हा ना केव्हा तरी हे सगळं घडणारच होतं. हो, सावित्री वहिनींनी सगळं सांगितलं. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे बघा, सगळं सॉल्व्ह झालंय. तुम्ही फक्त चला माझ्या बरोबर. नाही नाही, मी आईसाहेबांच्या समोर उभा राहू शकत नाही. मी नाही येणार तिकडं, नकोच. ठीक आहे, नका येऊ. मी तसं सांगतो आत्याला. पण एक लक्षात ठेवा, उद्या आत्या चिडली ना तर तुम्ही तुमचं बघून घ्यायचं. येतो. राधे राधे. थांबा, मी येतो. दर वेळच आहे तुमचं. कुणीतरी मेल्यावानी तोंड करायचं आणि सुतक लागल्यावानी गप्प बसून राहायचं. आज काय केलं? आजही तुम्ही तेच केलं. सरळ सरळ पलटी मारली तुम्ही. बलराम भाऊजी आणि मामांना अडकवलं. हो, आता काय करणार ते? कोण आहे त्यांना वाली? कळतंय का तुम्हाला? आपल्याच माणसांना गळाला लावलं तिकडं. सगळं सगळं संपवलं तुम्ही. आता राणी म्हणेल तो कायदा, 1 रुपयाचा नाही फायदा. चुलीत घाला तुमचा प्लॅन, खड्ड्यात गेला तुमचा प्लॅन. अहो, ती पोरगी आता घरावर राज्य करणार, कळतंय का तुम्हाला? आणि आम्हाला तिची सेवा करायला लागणार. तिचे पाय धुवून पाणी प्यायची वेळ आली. तिची दासी म्हणून काम करायची वेळ आली आमच्यावर, कळतंय तुम्हाला? आधी तिला भीती तरी होती हो, की आम्ही तिचं सत्य जगासमोर आणू म्हणून थोडी भीती तरी होती. आता तेही नाही राहिलं. अहो, एक हातचा राहिला नाही आपल्याकडे. काय करणार होता आपण? का असं वागला तो? नंदा, ही जी तुझी पडपड सुरू आहे ना, ही कायमची बंद करून टाकेन. हा, माझ्या समोर हा तोरा नाही दाखवायचा. हा, आणि काय ग, तुला काय मी सोम्यागम्या वाटलो का ग? सगळं माझ्या प्लॅन प्रमाणे घडलं असतं ना तर एव्हा ना तेच झालं असतं जे आपल्या सगळ्यांना हवं होतं. आणि हो, मारली पलटी. काय करणार आहेस? पाण्याचा प्रवाह जेव्हा वेगाने असतो ना तेव्हा त्याच्या विरोधात जाऊन उपयोग नसतो नंदा. तेव्हा पाण्याच्या प्रवाहासोबत जावं लागतं, नाहीतर मग घुटमळून मरावं लागतं. आणि मरा तुम्ही, मी नाही मरणार. आज सगळा प्रवाह त्या सावीच्या दिशेने, त्याच्यामुळे तिच्या विरोधात गेलो ना तर आपण सुद्धा त्याच मापात मोजले जाऊ ज्या मापात तो आर्दंड बलराम आणि मूर्ख मामा मापला गेलाय. जायचं तिकडे तुला? आणि हे जे काही घडलंय ना आज, त्याला जबाबदार मी नाही आहे. मी नाही याला जबाबदार. याला जबाबदार तू आहेस, तो बलराम आहे आणि मूर्ख मामा आहे. तुम्ही लुडबुड केली नसती ना मध्ये तर काहीच घडलं नसतं. शैला, म्हणून ना तुम्हाला मी या प्लॅन मध्ये सहभागी करूनच घेणार नव्हतो. शहाणपणा नाही करायचं. आणि ही जी पालीसारखी जीप सारखी बाहेर येतं ना, ते बाहेर काढणं बंद करायचं. आणि मला जे हवंय तेच आणि फक्त तेच करू द्यायचं. समजलं? समजलं का?
आत येऊ आईसाहेब? या. मला बोलवलं सर? हो दीपकराव, माफ करा, दीपू मामा नाही का? आईसाहेब, मी तुमच्या पाया पडतो, मी तुमची लय मोठी फसवणूक केलं, मला माफ करा. अहो काय करताय? हे असं पाया पडायची माफी मागायची काहीच गरज नाहीये. मला माफ करा आईसाहेब, ही चूक झाली. तुमच्या पायावर नाक घासून मला तुमची माफी मागायची. तुम्ही व्याही आहात आमचे, हे आताच कळले म्हणा आम्हाला. पण तुम्ही असं काही करणं म्हणजे तुमचा अपमान करण्यासारखं आहे. तुम्ही सावित्रीचे मामा असून इतके दिवस इथे आचारी म्हणून काम करताय. आमच्या व्यायांचं असं वागणं आम्हाला पसंत नाही. त्यामुळे आजपासून तुम्ही आचारी म्हणून काम करायचं नाही. नाही साहेब, मला वाटेल शिक्षा करा, पण मला कामावरून काढू नका. मी माझ्या साऊशिवाय राहू नाही शकतो. मी हात जोडतो तुमच्या. दीपकराव, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आचारी म्हणून काम करू नका म्हणालो, कारण आमच्यासाठी तुम्ही आचारी नाही आहात, सावित्रीचे मामा आहात. लक्षात येतंय का काही? आई साहेब, जगाच्या पाठीवर तुमच्यासारखा माणूस बघितला नाही. आई साहेब, तुम्ही देव माणूस आहे साहेब. तुम्ही लई मोठ्या मनाचे आहे साहेब. चल, तुमच्याशी भेट झाली, आता लवकरात लवकर आम्हाला सावित्रीच्या आईला भेटायचे. ताईला हो, नाही भेटू शकत का? काही अडचण आहे का? नाही नाही, तसं काय नाही. मी बोलतो ताई सांगत. मला जरासा वेळ द्या. उलट मी स्वतःच तिला घेऊन येतो इकडे. चालेल. हे बाई, मला विश्वास बसत नाही खरंच. तुम्ही पाहिलं ना, कृष्णांनी मला समजून घेतलं, माझं प्रेम समजून घेतलं त्यांनी. माझ्या मनावरचं इतकं मोठं होतं, माझं हलकं झालंय. सांगू शकत नाही तुम्हाला, इतकं हलकं वाटतंय मला आता. जे इतक्या दिवसांपासून सांगायचं ठरवलं होतं ते आज झालं. सगळं व्यवस्थित झालं. आता फक्त माझ्या समोर माझा सुखी संसार आणि माझं पुढचं आयुष्य आहे. खरं सांगू का बाई, तुम्हाला जेव्हापासून पाहिले ना मी, तेव्हापासून मला असं वाटतं की तुमचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत. खूप मानते तुम्हाला मी भीमाई. आज जे काही झालंय ना, ते फक्त तुमच्या कृपेने झालंय. फक्त माझा अर्जुन, तो माझ्यापासून लांब गेलाय. पण भीमाई, मी माझी चूक सुधारेन. मी त्याला तक्रार करायला अजिबात वाव देणार नाही. जोवर ह्या जीवात जीव आहे ना भीमाई, मी फक्त इथल्या माणसांसाठी झिजल, इथल्या माणसांना जपेल. फक्त पाठीशी तुमचे आशीर्वाद असू दे, मला गरज आहे. अर्जुन, ये हात नाही लावायचं, लांब राहायचं. तुला काय वाटलं? तू सगळ्यांसमोर खरं सांगितलंस, कृष्णाई समोर इमोशनल ड्रामा केलास, तिने तुला माफ केलं म्हणजे सगळं झालं, हो ना? पण एवढं लक्षात ठेव की माझ्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत तशाच आहेत.
अर्जुना ऐक ना. माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही. तुला माहिती आहे का, माझ्यासाठी तू एक खोटारडी आणि चोर आहेस. एवढं लक्षात ठेव की फक्त कृष्णाईने तुला स्वीकारलंय, मी नाही. म्हणजे तुला वाटलं असेल मग अशी कृष्णाईने प्रश्न विचारला, अर्जुन उत्तर नाही देऊ शकला, याचा अर्थ अर्जुनला सगळ्या गोष्टी मान्य आहेत, तर नाही. एवढं मला मान्य आहे की या आमच्या घरामध्ये तू काही पैसे वगैरे चोरले नाहीस, काय असा फ्रॉड वगैरे केला नाही, सगळं मान्य. पण तू माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी, माझं प्रेम आणि माझा विश्वास याचा खून केलायस. माझ्या मनावर तू जो काही घाव केलायस ना, त्याची जखम कधीच भरून निघणार नाहीये. नाही, कृष्णाने तुला स्वीकारले याचा अर्थ तू या घरात राहा, पण माझ्यासाठी माझ्याजवळ तुला जागा नाही. तुला माहितीये का तुझी माझ्यासाठी जागा काय आहे? ती तुझी जागा तीच आहे. कवठेकर साहेब, तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण केला, आणलं तुमच्या माणसांना बाहेर. ठीक आहे, थँक्यू सो मच. बसा पटकन गाडीत. हॅलो, काय चाललंय मामा? तुझं काय चाललंय? माझं काही नाही चाललेलं, गाडीत बसा पटकन. दोरा पाहिला का बल्लू? माच पाहिला? करस केलेस आमच्यावर. तसे आतमध्ये जेलात सडलं असताना चाललं असतं की, कशाला बाहेर काढलं आम्हाला? आणि आता पुन्हा तिकडे भीमा सदन मध्ये येऊन कोण कुत्रा विचारणार आहे आम्हाला? तुझ्या शब्दावर विश्वास ठेवणं म्हणजे ना, झुंजीत पिस्सा काढलेल्या कोंबड्यांसारखी अवस्था झाली आमच्या दोघांची. नाहीतरी तुझ्या प्लानच्या आता 12 वाजलेले आहेत. मग आता आम्ही कशाला येऊ ढोल बाडवायला पुन्हा? चल जा तू निघ. मामा, आपण कुठं आहोत, काय बोलतोय याचं जरा भान ठेव. तू बस ना गाडीत, आपण सगळं नंतर बोलू. बस. हे नंतर जंतर मंतर हे सगळे ना तुझ्याकडे ठेव. आपल्याला कुणाची भीती आहे? आपण इथंच उभा राहणार. भीती तुला नाहीये, पण तुला असेल तर जा तू निघ. कुणी अडवलंय तुला? बाबा, चूक झाली माझी, चूक झाली. तू पटकन गाडीत बस, आपण सगळं बोलू, पण आधी इथनं निघू आपण. बस. माहितीये मला तुझं बोलणं. सगळा पेरू खाऊन झाला की मिठू मिठू पोपट बोलतो ना, तसा बोलतोस तू. त्या दिवशी एवढा आमच्या कानफाटात मारली दोघांच्याही, तेव्हा काय बोलला? त्या 1.5 दमडीच्या पोलिसांनी आम्हाला कॉलरला धरून घसपाटत बाहेर नेलं कोंबडीसारखं, तेव्हा काय बोलला? आणि आता आलाय बोलायला? हाच मोठा फरक आहे आपल्या दोघांमध्ये मामा. गेम कधी कुठे कसं खेळायचं हे मला चांगलं कळतं, तुला नाही कळत. बरोबर तुझं. तू गेम खेळत बस आणि बळीचा बकरा आम्हाला बनव. बाबा, असं असतं तर मी इथं कशाला आलो असतो मरायला? उपकार करायला. आणि ते तुला फार चांगलं जमतं ना विद्याधर. अरे तो वकील आम्हाला आतमध्ये भेटायला आला, पण तू नाही आला. तू लपून राहिला इथं. आणि आता सुद्धा तू काय करतोय? पडद्यामागे लपून राहिलाय. कारण पडद्याच्या समोर जे येतात ना, ते फेमस होतात. जसे तुम्ही दोघे झाला. सूत्रधार नेहमी पडद्याच्या मागच असतो. जाऊ दे, ते तुम्हाला काय करणार आहे. असो, तुम्ही पटकन बसा गाडीत, आपण इथनं निघूया. नाही, आले विश्वंभरच्या मना तिथे कुणाचे चाले ना. 5 मिनिटं देतोय, यायचं की नाही ठरवा.
मामा मामा ड्रायव्हर साऊ स्वप्नात बी वाटलं नव्हतं बघ असं काहीतरी होईल म्हणून. एक बोलू देवतारी त्याला कोण मारी म्हणतात का नाही ते काय खोटं नाही बघ. खरंच या जगात देव आहे. त्याच्या रूपानं आईसाहेबांसारखी माणसं या जगात आहेत. आपण जी दुनिया बघितली का नाही त्यात मला असंच वाटायचं ही दुनिया म्हणजे मायाजाल आहे आणि यातली सगळी माणसं दुनियादारी करणारीच आहेत. पण खरी दुनिया दाखवणारी माणसं मला आत्ता भेटली. आई साहेबांनी माझ्या सगळ्या चुका माफ केल्या आणि काय म्हटलं माहित काय? सरकन अंगावर काटा आला माझ्या. जे काय होते ते सगळं चांगल्यासाठीच होते बघ आणि आता इथनं पुढे सगळं चांगलंच होणार आहे. आता मला ताईकडे जायला कसलीच अडचण नाही. मी ताईला जाऊन सगळं खरं खरं सांगणार आहे. माझ्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत तशाच आहेत. तुला माहिती आहे का माझ्यासाठी तू एक खोटारडी आणि चोर. फक्त कृष्णाने तुला स्वीकारलंय मी नाही. अगं तिला मी दिसू दे की तिची पोरगी कशी सुखात नांदायला गेली ती. नको मामा. का अगं सगळं व्यवस्थित चाललंय ना हा? बघ साऊ मला माहिती आहे की ताईला ह्यातलं काय बी माहित नाही. हे सगळं ऐकून तिला जरा वेगळं वाटत राग येईल. पण तुझा मामा आहे ना जिथं विषय गंभीर तिथं मामा खंबीर. ऐक ना मामा, तू घाई नको करू. हा नुसतं तू पुढे जाऊन मदर मौलीला सगळं सांगणं बरोबर नाही ना. मी पण येईन बरोबर. आत्ता कुठे हा मॅटर झालाय आणि आपल्याला जरी वाटत असलं ना तरी अजून 2-3 दिवस जाऊ देत. सगळं स्थिर स्थावर होऊ देत. जशी तुझी इच्छा. मी जाऊन ताईला सगळं खरं खरं सांगणार आहे. अर्जुन लक्षात येते का तुझ्या मी काय म्हणतोय ते? हा अर्जुन मी काहीतरी विचारलं तुला महत्वाचं आहे ते. लक्षात येते का तुझ्या? हा बरं झालं सावित्री मॅडम सुद्धा आल्या. हा सावित्री मॅडम अर्जुनशी एका महत्वाच्या विषयावरती बोलत होतो आणि त्याला माझं म्हणणं पटलंय ना रे. कशाबद्दल बोलताय? आपल्या कृष्णाईबद्दल. काय? काही नाही. कृष्णाईला गेले काही महिने हार्टचा त्रास सुरू झाला आणि तो दिवसेंदिवस बळावतोच आहे. पण मला ते बघवत नाहीये. मला फार काळजी वाटते तिची. आणि खरं तर मागच्या वेळी डॉक्टर मला म्हणले होते का कृष्णाईला नेचर थेरपीची फार गरज आहे. तिनं निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे म्हणजे तिला लॉंग रन साठी त्याचा फायदा होईल. खरं तर काल मी त्याची अपॉइंटमेंट घेतली होती आणि काल कृष्णाईला सांगणारच होतो पण आपल्याकडं एवढं मोठं रामायण घडलं की मला हे सगळं बोलायची संधीच नाही मिळाली. पण ठीक आहे आता जे झालं ते झालं. पण आता मला असं वाटतंय की कृष्णाईनं सगळीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. नेमकं काय करायचं म्हणतोस तू विद्याधर? हाय का आता कृष्णाई तुला नातवंड खेळवायचे आहेत की नाही?
त्यांना गोष्टी ऐकवायच्यात की नाही? त्यांना मांडीवरती खेळवायचंय की नाही? मग त्यासाठी आपण तब्येत जपायला नको का? आपण फिट अँड फाईन असायला नको का? अर्जुन आता तूच सांग बाबा. हो नाही म्हणजे कृष्णाने जायला सावित्री मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे यावर? नाही, मला फारसं काही कळत नाही यातलं, पण कृष्णाईंना जर बरं वाटणार असेल तर राहायला काहीच हरकत नाही. बघा बाबा, आता सावित्री मॅडमना सुद्धा पटलंय. आता त्यांचा शब्द कृष्णाई टाळणार आहे का? बरं बाबांनो, तुम्ही सगळे म्हणताय ना, मग जातो आम्ही. घेतो बॅग भरायला. बस ना तुम्ही उभ्या का बस. तुझ्या जाण्यानेच तर इथलं चित्र बदलणार आहे ना कृष्णाई.